नमस्कार, मी इम्रान सर एस सी ए फॅमिली या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण 11th कॉमर्सचा बुक कीपिंग हा जो सब्जेक्ट आहे त्याचा फर्स्ट टॉपिक इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा चालू करत आहे. खूप दिवसापासून 11th कॉमर्सच्या विद्यार्थ्यांची मला रिक्वेस्ट येत होती आणि थोडंसं लॉकडाऊनमध्ये मीही थोडासा बिझी होतो, म्हणून मला वेळ मिळाला नाही. पण आता माझ्याकडे खूप सारा मी तुमच्यासाठी वेळ काढलेला आहे, तर मी खूप स्पीडने तुमच्यासाठी सिलेबस अपलोड करणार आहे आणि तुम्हालाही कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. डाऊट्स असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर आहे. आजच तुम्ही ग्रुप जॉईन करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ओके, 12वीचे आपण ऑलरेडी फर्स्ट, सेकंड अँड थर्ड चॅप्टरचे जितकेही जो व्हिडिओज आहे ते अपलोड केलेले आहे. त्याची व्यवस्थित प्लेलिस्ट आहे, तर ती तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करू शकता. ओके, तर चला चालू करूया. बुक कीपिंग इज रिलेटेड विथ रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन, बिझनेस एंटरप्राइज अँड other organization deal in activities which involve exchange of money or money's worth. All these activities are recorded for the purpose of taking important decisions as to whether the activities are feasible, profitable, and are to be continued or not. Information about the business and other organization is required not only by the proprietors and managers of business and other organization but also to various other stakeholders such as the government, investors, consumers or customers, employees अँड रिसर्चर्स. तर बघा, हा छान पद्धतीने आपल्याला एक इंट्रोडक्शन दिलेलं आहे. इंट्रोडक्शन व्यवस्थित समजून घ्या. तुम्हाला जर इंट्रोडक्शनच व्यवस्थित समजून गेलं तर तुम्हाला यानंतरची मिनिंगही लक्षात येऊन जाईल आणि डेफिनेशनसुद्धा तुमच्या ॲटोमॅटिकली लक्षात येऊन जाईल. ऑल राईट, तर चला एकदा आपण इंट्रोडक्शनमध्ये काय सांगितलेलं आहे त्या बाबतीत एकदा डिस्कस करू. ओके, बघा, बुक कीपिंग म्हणजे काय, तर ज्यामध्ये आपण जे बिझनेसमध्ये झालेले ट्रान्झॅक्शन असतो त्याचा काय करतो तर रेकॉर्ड करतो. काय करतो, एकदम व्यवस्थितपणे त्याला रेकॉर्ड करतो. जे ट्रान्झॅक्शन रिलेटेड टू बिझनेस असतात हे लक्षात ठेवा. ज्याचा संबंध फक्त आणि फक्त बिझनेससोबत, व्यवसायासोबत असतो, अशाच ट्रान्झॅक्शनचा आपण काय करतो बुक कीपिंगमध्ये म्हणजेच बुकमध्ये रेकॉर्ड करतो, त्याला कीप करतो, म्हणजेच त्याचा मेंटेन करतो. ओके, पुढे बघा. आता याचा फायदा आपल्याला काय होतो, जेव्हा पण आपण बिझनेसचे जे झालेले ट्रान्झॅक्शन आहे त्याला एका सिस्टमॅटिक पद्धतीने रेकॉर्ड करतो, तर त्याचा बेनिफिट आपल्याला जे पण बिझनेसमध्ये डिसिजन घ्यायचे आहे, जे इम्पॉर्टंट डिसिजन आहे ते डिसिजन घेण्यासाठी ह्या बुक कीपिंगचा आपल्याला खूप जास्त फायदा होतो. त्याचा बेस असतो बुक कीपिंगमुळेच आपण ते जे डिसिजन घ्यायचे आहे, जे निर्णय घ्यायचे आहे ते निर्णय आपण घेऊ शकतो. त्यासोबतच याचा अजून एक फायदा आपण इथे लक्षात घेऊ शकतो का बुक कीपिंग ही फक्त बिझनेसमधले बिझनेसचा जो प्रोप्रायटर आहे म्हणजे व्यवसायाचा जो मालक आहे त्याच्यासाठीच गरजेची नसती, त्या व्यक्तीसाठीच गरजेची नसती. ॲक्च्युली बुक कीपिंग का करतात हे जर तुम्हाला लक्षात आलं तर बाकीच्या सर्व कन्सेप्ट तुमच्या लक्षात येईल आणि ते मी पुढे तुम्हाला डिस्कसही करणार आहे. बट इन शॉर्टमध्ये जर तुम्हाला सांगायचं ठरलं तर लक्षात ठेवा का बिझनेसमध्ये जेही आपण ट्रान्झॅक्शन करतो ते कॅश थ्रो असेल किंवा नॉन कॅश थ्रो असेल, म्हणजे त्या पैशाचा संबंधित काय ट्रान्झॅक्शन असू शकता किंवा उधारीवरती ही ट्रान्झॅक्शन आपले होत असतात. ट्रान्झॅक्शन दोन्ही प्रकारचे असतात. ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यवहार हे दोन्ही प्रकारचे असू शकतात. पण हे जे झालेले ट्रान्झॅक्शन आहे याला आपण सिस्टमॅटिकली रेकॉर्ड यासाठी करतो कारण जो बिझनेस आपण रन करत आहे, जो बिझनेस आपण चालवत आहे त्या बिझनेसपासून
आपल्याला प्रॉफिट होतो का लॉस होतो, म्हणजे नफा मिळत आहे का आपल्याला तोटा होतो आहे, ह्या गोष्टी समजण्यासाठी बुककीपिंगचं खूप जास्त महत्त्व आहे. ओके. त्यानंतर अजून एक गोष्ट आपल्याला या पॅरेग्राफमध्ये लक्षात येईल का बुककीपिंग फक्त बिझनेसचा जो प्रोप्रायटर आहे त्यासाठी महत्त्वाची नाही, तर बिझनेसच्या व्यतिरिक्त ऑदर जे ऑर्गनायझेशन्स आहे, म्हणजे ऑदर जे आपण स्टेक होल्डर्स असा इथे शब्द प्रयोग केलेला आहे, म्हणजे बाहेरचे जे इक्विटी होल्डर, स्टेक होल्डर किंवा ज्या व्यक्तींनी आपल्या बिझनेसमध्ये पैसा लावलेला आहे असे लोक, किंवा ज्या आपल्या बिझनेससोबत आपल्या व्यवसायासोबत त्यांचा संबंध आहे, डायरेक्ट और इनडायरेक्ट असे महत्त्वाचे घटक त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. मग असे महत्त्वाचे घटक कोणकोणते, तर बघा, गव्हर्मेंटला आपल्या बिझनेसची संपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. आपल्या बिझनेसमध्ये काय चालतं, कुठल्या प्रकारचं प्रोडक्शन होतं, कुठल्या प्रकारचे ट्रान्झॅक्शन होते, व्यवहार कसले होते, या सर्व गोष्टी गव्हर्मेंट म्हणजेच सरकारला माहीत असणं गरजेचं आहे. कारण सरकारला जर त्या गोष्टी क्लेरिफाय नसल्या तर गव्हर्मेंट मग आपल्याला परमिशन देत नाही, आणि जर क्लेरिफाय असेल तर गव्हर्मेंटला मदत मिळते ते टॅक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी, आणि आपल्यावरती ते टॅक्स चार्ज करता, जसं आपण गव्हर्मेंटला टॅक्स पेड करतो. या साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी आहे ज्या तुम्हाला पुढे चालून कळणारच आहे. आजचा फक्त हा इंट्रोडक्शनचा व्हिडिओ आहे, म्हणून यामध्ये तुम्हाला जास्त डिटेलमध्ये मी सांगणारही नाही आणि तुम्हाला कन्फ्यूजही करणार नाही. फक्त शब्दशः अर्थ, एक बुककीपिंग म्हणजे काय, अकाउंट चॅप्टर, अकाउंटचा जो सब्जेक्ट आहे हा तुमच्यासाठी अगदी नवीन आहे, म्हणून तो तुम्हाला अवघड बिलकुल पण वाटला नाही पाहिजे. म्हणून मी तुम्हाला फक्त याची एक इंट्रोडक्शन काय आहे, जे आपल्या सुरुवातीला आपल्या बुकमध्ये दिलेलं आहे तितकंच मी तुम्हाला सांगणार आहे. यानंतरचा जो मी व्हिडिओ अपलोड करणार आहे त्यामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला नॉलेज द्यायचा मी प्रयत्न करणार आहे. म्हणून तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे का तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे यानंतरचे आता पूर्ण जे रेग्युलर व्हिडिओ जे आहे, जे तुमचे जसे चॅप्टर आहे सिक्वेन्स वाईज व्हिडिओ तुम्हाला मी उपलब्ध करून देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. म्हणून तुम्ही कुठल्याही प्रकारचा मनात विचार न आणता लगेच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला शेअर करा, म्हणजे तुमच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. ओके. तर हे झालं बाळांनो आपलं इंट्रोडक्शन. बुककीपिंग म्हणजे काय करतो आपण, तर बिझनेसमध्ये जे आपले वेगवेगळे प्रकारचे ट्रान्झॅक्शन होत असतात, टाईप्स ऑफ ट्रान्झॅक्शन किंवा व्हेरियस ट्रान्झॅक्शन जे आपण म्हणू, हे ट्रान्झॅक्शन आपण काय करतो, एका सिस्टमॅटिक पद्धतीने त्याला रेकॉर्ड करतो. लक्षात ठेवा, ट्रान्झॅक्शन हे ओनली रिलेटेड टू बिझनेस पाहिजे, म्हणजे फक्त बिझनेसचेच पाहिजे, व्यवसायाचेच पाहिजे. त्या व्यतिरिक्त ट्रान्झॅक्शन आपण बिझनेसमध्ये रेकॉर्ड करणार नाही. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो, त्या थ्रू तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करा, मग नंतर आपण पुढचा पार्ट कवर करू. ओके. माझा प्रयत्न आहे का व्हिडिओची लेंथ कमीच ठेवावी, पण एक्झाम्पल थ्रू तुम्हाला जास्त समजण्यास मदत मिळेल. ओके. एक ए नावाचा पर्सन आहे, एक्झाम्पल सांगतो आहे, व्यवस्थित लक्ष द्या, किंवा तुम्ही तुमच्याकडे नोटबुक असेल तर तिथे लिहूनही घ्या. ए नावाचा पर्सन आहे, आणि ए नावाच्या पर्सनने काय केलं, तर एक बिझनेस, एक व्यवसाय सुरू करायचा त्याची विचार केला, म्हणजे सुरू केला. आता त्याच्या व्यवसायामध्ये त्याला प्रोडक्शन काय करायचं, कशाचं उत्पादन करायचं, तर फॉर एक्झाम्पल आपण काय घेऊ, एक मोबाईल, सेलफोन, राईट. एक ए नावाच्या व्यक्तीने सेलफोन किंवा मोबाईल किंवा फोनची कंपनी ओपन केली. आता हे त्यांनी केली म्हटल्यानंतर म्हणजे त्यांनी सुरुवात करतो आहे, अजून त्याचा सगळा हा विचार चालू आहे, प्लॅनिंग त्याच्या डोक्यात चालू आहे, ही सगळ्या गोष्टी चालू आहे. मग आता सुरुवात करण्यासाठी सांगा मला का त्याला काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहे. बिझनेस जर चालू करतो आहे तर बिझनेस कशात चालू करायचा, ते कुठे चालू करायचं, त्यासाठी जागा लागेल, लँड अँड बिल्डिंग, राईट. म्हणजे जागा ज्याच्यात चालू करणार आहे, बिझनेससाठी एक छत तर पाहिजे ना, का बिझनेस असा रस्त्यावरच चालू करणार आहे बरोबर ना. म्हणून बिझनेससाठी लागेल त्याला एक घर, किंवा आपण त्याला मग बिल्डिंग म्हणू. ओके. त्यानंतर प्रोडक्शन करणार आहे तर वेगवेगळ्या प्रकारचे मशिनरीज लागेल, काम करायला मॅनपॉवर लागेल, माणसं लागेल. हे सर्व नंतरचा पार्ट आहे. मी जो आतापर्यंत तुम्हाला जो सांगितला हा सर्व सेकंडरी पार्ट आहे.
सगळ्यात पहिला पार्ट कोणता असेल? तुम्ही सांगू शकता मला? बघा, सांगायचं असेल तर लगेच कमेंट करून सांगून द्या. पण मी सांगतोय बघा, कॅश. सर्वात जास्त महत्त्वाचं काय? कॅश. त्याला आपण म्हणणार आहे अकाउंटिंगमध्ये कॅशला कॅश म्हणण्यापेक्षा कॅपिटल हा वर्ड जास्त यूज केला जातो. एका बिझनेस ओपन करण्यासाठी जी कॅश वापरली जाते, जी कॅश इंट्रोड्यूस केली जाते, तिला काय म्हटलं जातं? कॅपिटल. आणि हे सर्वात कॅपिटल म्हणजे काय? तर भांडवल. लक्षात ठेवा. मराठी अर्थ जास्त मराठीमध्ये डिटेलमध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका. अकाउंट तुम्ही इंग्लिश टू इंग्लिश जितक्या लवकर शिकणार तितक्याच डिफिकल्ट तुम्हाला ते मराठी लँग्वेजमध्ये जाईल. म्हणून बिलीव्ह मी, अकाउंट तुम्हाला इंग्लिशमध्ये जितकं सोपं जाईल तितकं ते मराठी सोपं जाणार नाही. म्हणून जे पण शब्द आहे डिफिकल्ट असेल तर त्याचा मी तुम्हाला नक्कीच अर्थ सांगणार आहे, तुम्ही काळजी करू नका. पण इंग्लिशमधून समजण्याचा प्रयत्न करा. आय नो 10th काही विद्यार्थी मराठी मीडियमचे असतात, काही सेमीचे असतात, काही 11 म्हणजे इंग्लिश मीडियमचे असतात. तर सेमीवाल्यांना आणि इंग्लिशवाल्यांना कमी त्रास होऊ शकतो हे समजण्यासाठी, पण मराठी मीडियमला खूप जास्त त्रास होतो इंग्लिश विषयाचा. पण मनात जी भीती बसलेली ती आज तुम्ही काढून घ्या. मी अगदी तुमच्या भाषेत तुम्हाला समजून सांगणार आहे, तुम्ही अशी कुठलीही काळजी करू नका. पण वाचता मात्र तुम्हाला आलं पाहिजे, या गोष्टी तुम्ही समजून घ्या. ओके. तर चला बाळांनो, या सर्व गोष्टी ज्या होत्या मी तुम्हाला सांगितल्या. तर बिझनेससाठी काय महत्त्वाचं असतं? कॅपिटल. जे एक्झाम्पल मी तुमच्यासोबत कंटिन्यू करत होतो, कॅपिटल हा फर्स्ट आपला घटक आहे जो आपल्याला लागतो, भांडवल. आणि त्यानंतर मग जो पैसा आहे तर त्या पैशापासून आपण वेगवेगळे ट्रान्झॅक्शन करणार आहे, म्हणजे वेगवेगळे व्यवहार करणार आहे, खरेदी करणार आहे. बिल्डिंग नसेल तर बिल्डिंग खरेदी करणार आहे, मशिनरी नसेल तर मशिनरी खरेदी करणार आहे. त्यानंतर आपण म्हणू जे प्रोडक्शन करण्यासाठी मोबाईल्स लागणार आहे, मोबाईल्स म्हणजे जे छोटे छोटे इक्विपमेंट लागणार आहे, छोटे छोटे जे पार्ट्स असते मोबाईलचे ते पण खरेदी करणार आहे. हे सर्व ट्रान्झॅक्शन चालणार आहे, राईट. मग यासाठी काय लागणार आहे? पैसा. तर हे सर्व गोष्टी आहे. मग हे जे झालेले ट्रान्झॅक्शन आहे, जसं बिल्डिंग परचेस केली, मशिनरी परचेस केली, बरोबर, हे सर्व जे ट्रान्झॅक्शन आहे तर हे परचेस म्हणजे काय? खरेदी केली. तर याला रेकॉर्ड कुठं करायचं किंवा रेकॉर्ड कशा पद्धतीने करता? सिस्टमॅटिक पद्धतीने जे करतो त्यालाच म्हटलं जातं बाळांनो बुक किपिंग. इन शॉर्टमध्ये त्याचा अर्थ आहे. जास्त लेंदी मी प्रयत्न केलेला नाही, पुढे तुम्हाला अजून मी डिटेलमध्ये सांगणारच आहे. फर्स्ट व्हिडिओ आहे म्हणून मी याची लेंथ कमी करण्याचा प्रयत्न करतो आहे. ओके. तर चला, यानंतर आपण बघणार आहे आता मीनिंग, राईट. मीनिंग अँड डेफिनेशन. तुमचं बुकचं पेज नंबर फर्स्ट त्यावरच आपण हा बुक तुम्ही कॅरी करत चला. बुक जरी नसेल तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच आहे, पण बुक जर जवळ असलं तर तुम्हाला लिहिता येईल. त्याच्यावर जर मी काही महत्त्वाचे कंटेंट जे तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही लिहित चला. ओके. आता मीनिंग अँड डेफिनेशनमध्ये बघा, इन सिम्पल वर्ड्स द बुक कीपिंग मीन्स रेकॉर्डिंग ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट इन अ सिस्टमॅटिक वे. बघा, ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीने मीनिंग आपल्याला दिलेलं आहे. का बिझनेसचे जे ट्रान्झॅक्शन असते, व्यवसायाचे जे व्यवहार असते, ते व्यवहार एका शास्त्रीय पद्धतीने एका पुस्तका म्हणजे नोटबुकमध्ये, वहीमध्ये लिहिणं, त्याला काय म्हटलं जातं? बुक कीपिंग. ऑल द मॉनेटरी ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड डेट वाईज फॉर ॲक्युरेट बिझनेस रिझल्ट्स फ्रॉम सच रेकॉर्ड्स ॲट द एंड ऑफ अकाउंटिंग इयर. त्यानंतर आता ही जे आपण बुक कीपिंग, जो मी तुम्हाला केव्हापासून बुक किपिंग असं जे रिपीट म्हणतो आहे, तर ही बुक किपिंग कशा पद्धतीने केली जाते? हे एक लिखाणकाम आहे बाळांनो, पण फक्त तुम्ही जसं निबंध लिहिता त्या पद्धतीने लिखाणकाम नाही आहे. हे खूप सिस्टमॅटिक आहे आणि म्हणूनच हा विषय तुमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट पण आहे. आता सिस्टमॅटिक म्हणजे सर कसा, सायंटिफिक म्हणजे कसा, तर ते आम्हाला थोडंसं डिटेलमध्ये समजून सांगा बरं. तर बघा, सिस्टमॅटिक म्हणजे काय? जो ट्रान्झॅक्शन होतो आहे त्या ट्रान्झॅक्शनची डेट, ट्रान्झॅक्शनमध्ये काय झालं म्हणजे ट्रान्झॅक्शन कशाचं केलं, व्यवहार कशाचा केला, त्या गोष्टी. त्यानंतर त्या ट्रान्झॅक्शनची व्हॅल्यू काय होती, व्हॅल्यू हे सर्वात महत्त्वाचं आहे. बघा, अकाउंटमध्ये तुम्हाला व्हॅल्यू म्हणजे अमाऊंट म्हणजेच पैशाची किंमत, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. एखाद्या वेळेस तुमची स्पेलिंग मिस्टेक झाली तर एखाद्या नावामध्ये किंवा याच्यामध्ये, तर ते एक वेळेस इग्नोर होऊ शकतं. पण अकाउंटमध्ये जर अमाऊंट जर तुम्ही एखादी कमी जास्त लिहिली किंवा जर
10,000 लिहायचे होते पण बाय मिस्टेकली तुमचं 1,000 लिहिलं, तर हा जो 9,000चा डिफरन्स असेल याची भरपाई मात्र तुम्हाला करावी लागेल. जो अकाउंट मेंटेन करतोय, जो बुक किपिंग करतोय, त्या व्यक्तीवर त्या गोष्टीची जबाबदारी येते. म्हणून लक्षात ठेवा, अमाऊंट लिहित्या वेळेस तुम्हाला कधीही काळजी घ्यायची आहे. पुढे या सर्व गोष्टी तुम्हाला अजूनच डिटेलमध्ये कळणार आहे. तर सिस्टमॅटिक वे म्हणजे काय, तर डेट वाईज ट्रान्झॅक्शन लिहिणं, ती कितीची तिची अमाऊंट काय होती त्या ट्रान्झॅक्शनची. सपोज एखादं परचेस ट्रान्झॅक्शन आहे, असं म्हणतो का परचेस फर्निचर से ₹1,000. परचेस म्हणजे काय, खरेदी केलं. फर्निचर म्हणजे काय, आपण जे फर्निचर असतं, फर्निचरला फर्निचरच म्हणणार आहे, जे लाकडी वस्तू आहे त्याला आपण म्हणू ग्रुप ऑफ, आपण काय म्हणू, ग्रुपवर वेगवेगळे जे लाकडी वस्तू असतात त्यांचा ग्रुप, म्हणजे जसं चेअर, टेबल, या सर्वांचा ग्रुप म्हणजे फर्निचर, याला आपण म्हणतो फर्निचर. ओके. तर 1,000चं फर्निचर आपण काय केलं, 1,000चं परचेस केलं. आणि डेट काय आहे, 1 एप्रिल 2009 किंवा 1 एप्रिल 2020 ही डेट आहे. या डेटला आपण 1,000चं फर्निचर परचेस केलं. आता याला एकदम सिस्टमॅटिकली कसं रेकॉर्ड करायचं, तर सगळ्यात पहिले डेट तुम्हाला माहीत पाहिजे. डेट काय आहे, 1 एप्रिल 2020, डेट लिहा. त्यानंतर ट्रान्झॅक्शन कशाचं आहे, परचेस, तर लिहा मग परचेस बुकमध्ये. आता बघा, बुक वेगवेगळे असते. परचेसचं बुक वेगळं असेल, जर सेल झालं तर सेलचं बुक वेगळं असेल. प्रत्येक गोष्टीचं बुक हे वेगळं वेगळं असतं. ते क्लासिफाय करायचीच जी स्किल असते तेच आपण काय करत असतो, बुक किपिंगमध्ये शिकत असतो. परचेसचं ट्रान्झॅक्शन परचेस बुकमध्ये रेकॉर्ड होणार. आता ठीक आहे, तिथं गेलं, मग काय परचेस केलं, तर फर्निचर परचेस केलं, म्हणून फर्निचर परचेस केलं, डेट लिहा, अमाऊंट लिहा 1,000. हे सिस्टमॅटिकली कॉलम वाईज, रो वाईज जेव्हा आपण याला व्यवस्थित ॲडजस्ट करतो, ही सर्व स्किल म्हणजेच काय, बुक किपिंग. ऑल राईट. बुक किपिंगविषयी अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती पुढे तुम्हाला मी सेंटेन्स एकदा रीड करतो, मग कळेलच. बुक किपिंग इज ॲन आर्ट ऑर सायन्स ऑफ सिस्टमॅटिकली रेकॉर्डिंग. बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं, बुक किपिंग ही कोणालाही जमणार नाही. कोणालाही जमणार नाही म्हणजे सर्वांना जमणार नाही असं पण नाही होतं बरं का, याचा अर्थ हे इतकं डिफिकल्ट पण नाही. पण जो ही व्यक्ती बुक किपिंग करतो त्याला मात्र ही गोष्ट माहीत असते काय, बुक किपिंग करणे हे एक आर्ट आहे, एक कला आहे. त्यासोबतच बुक किपिंग हे एक सायन्ससुद्धा आहे. आता सायन्स कसं, तर सगळ्या गोष्टी आपण शास्त्रीय पद्धतीने रेकॉर्ड करत असतो सिस्टमॅटिकली, म्हणून त्याला सायन्ससुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर म्हणताय, क्लासिफाय अँड समराइज द फायनान्शियल ट्रान्झॅक्शन ऑफ बिझनेस फॉर अ पर्टिक्युलर पिरियड, जनरली 1 year. बघा, आणि पुढे काय सांगितलेलं आहे का, जे आपण बुक किपिंग करतो आहे तर त्यामध्ये क्लासिफायसुद्धा करतो आपण, म्हणजे वर्गीकरण करतो. परचेसचं ट्रान्झॅक्शन परचेस बुकमध्ये, सेल्सचं ट्रान्झॅक्शन सेल्स बुकमध्ये, कॅश रिलेटेड ट्रान्झॅक्शन कॅश बुकमध्ये, क्रेडिट रिलेटेड म्हणजे उधारीचे ट्रान्झॅक्शन उधारीच्या बुकमध्ये, क्रेडिट बुकमध्ये. ह्या पद्धतीने कॅशचे ट्रान्झॅक्शन कॅश बुकमध्येच करणार, परचेसचं परचेसमध्येच. असं नाही का परचेसचं सेलमध्ये लिहिलं, सेल्सचं परचेसमध्ये. अशा कुठल्याही प्रकारच्या चुका गृहीत धरल्या जात नाही, याच्यावरती बंधन असतं. म्हणून सिस्टमॅटिकली ज्याचं घर ज्याचे, बघा, परचेस एंट्री कशात करणार, परचेसमध्ये, सिम्पल आहे. सेल्सची सेल्समध्ये. हे सिस्टमॅटिकली करणं, क्लासिफाय करणं, याला क्लासिफाय करणं, याचं वर्गीकरण करणं. त्यासोबतच समराईज म्हणजे काय, नंतर मग शेवटी कन्क्लुजन काय, सर्व रेकॉर्ड व्यवस्थित केल्यानंतर मग तुमच्या बिझनेसला, जो पण व्यवसाय आहे, तर ह्या बिझनेसला काय झालं, प्रॉफिट झाला का लॉस झाला ते तुम्हाला लक्षात येईल. त्यावरून कन्क्लुजन काढणे, फायनान्शियल ट्रान्झॅक्शनवरून म्हणजे जे आर्थिक व्यवहार झालेले आहे त्यापासून काय करणं, एक कन्क्लुजन काढणं. हे काय असतं, बुक किपिंगमध्ये सर्व गोष्टी केल्या जातात. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, एक गोष्ट लक्षात ठेवा का, बुक किपिंग ही जनरली 1 yearसाठी मेंटेन केली जाते. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. जोपर्यंत तुम्ही अकाउंट सब्जेक्ट तुम्हाला शिकत आहे, जोपर्यंत 12वी फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर BCom आणि MComचं फर्स्ट इयर, सेकंड इयर, त्यानंतर MPhil असू शकतं, कोणी मास्टरही करू शकतं अकाउंटिंगमध्ये. जोपर्यंत तुमच्या लाईफमध्ये अकाउंट सब्जेक्ट आहे हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला आजच. का 1 yearसाठी जनरली आपण बुक किपिंग करत असतो. त्यानंतर बाकीचे जे आपल्या पद्धतीने करू शकता, कोणी 2 yearsचं करतं, कोणी 3 yearsचंही करतं, कंपॅरिझननुसार तर आपण चेक करू शकतो. पण जनरली कॉमन जे बिझनेसमॅन आहे सर्वसाधारण पद्धतीने 1 वर्षासाठी बुक किपिंग होत असते. ऑल राईट.
त्यानंतर बुककीपिंगची डेफिनेशन मग तुम्ही काय लक्षात ठेवणार आहे, तर बुककीपिंगची सोपी आणि सहज डेफिनेशन हीच आहे का बुककीपिंग इज ॲन आर्ट ऑर सायन्स ऑफ सिस्टमॅटिकली रेकॉर्डिंग. ओके. आणि जर तुम्हाला ही डेफिनेशन डिफिकल्ट वाटत असेल त्याचा अर्थ तर तोच आहे का बुककीपिंग म्हणजे काय, एक कला आहे, एक सायन्स आहे, जे आपण जे बिझनेसचे ट्रान्झॅक्शन आहे, फायनान्शियल ट्रान्झॅक्शन, ते एका सिस्टमॅटिक पद्धतीने रेकॉर्ड करतो, म्हणजेच काय बुककीपिंग. आता पुढे बघा, 3-4 तुम्हाला वेगवेगळ्या ऑथरच्या त्यांनी त्यांच्या शब्दात मांडलेल्या डेफिनेशन आहे. यापैकी तुम्हाला जी सोपी वाटती ती तुम्ही लर्न करून घ्या चांगल्या पद्धतीने, कारण एक्सप्लेनेशन देताच तुम्हाला या डेफिनेशन्स महत्त्वाच्या आहे. सर्वांचा अर्थ एकच आहे, म्हणून तुम्ही डेफिनेशन व्यवस्थित लर्न करून घ्या. मी हा पार्ट स्किप करतो आहे. ओके. आता पुढे आपण बघणार आहे फीचर ऑफ बुककीपिंग. फीचर ऑफ बुककीपिंग म्हणजे काय, आता बुककीपिंगचे बघा वैशिष्ट्य काय काय आहे. तर पहिला, इट इज द मेथड ऑफ रेकॉर्डिंग डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन. सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य काय आहे बाळांनो, तर डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन. बघा मी हायलाईट करतो याला एकदा. ओके. डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणजे प्रत्येक दिवसाचे ट्रान्झॅक्शन काय असतं, जे व्यवसायाचे ट्रान्झॅक्शन आहे ते रेकॉर्ड करायचं काम बुककीपिंगमध्ये होतं. ओके. त्यानंतर काय सांगितलेलं आहे, ओनली फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड. अंडरलाईन दिस सेंटेन्स. ओनली फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड म्हणजे जिथे कॅशचा संबंध आहे त्याच गोष्टीला आपण रेकॉर्ड करतो. कॅशची देवाणघेवाण किंवा त्या बदल्यात कॅश जर नसेल तर त्या बदल्यात त्याचीच सेम व्हॅल्यू एखादी वस्तू असू शकते, एखादं कागदही असू शकतो. या गोष्टी पुढे शिकण्याचं आहे तुम्हाला, पण लक्षात ठेवा ट्रान्झॅक्शन कोणतं पाहिजे, फायनान्शियल पाहिजे. ऑल राईट. त्याच गोष्टी आपण रेकॉर्ड करतो बुककीपिंगमध्ये. तिसरं वैशिष्ट्य काय आहे, तिसरं फीचर काय आहे, 3rd नंबरचं, ऑल रेकॉर्ड्स आर प्रिपेअर्ड फॉर अ स्पेसिफिक पिरियड विच आर यूजफुल फॉर फ्युचर रेफरन्स. आता प्रिपेअर जे आपण करतो आहे म्हणजे बुककीपिंग जे आपण लिहित आहे, हे जे मेंटेन करतो आहे, तर स्पेसिफिक पिरियड कोणीही जरी विचारला तर जनरली आपण काय म्हणणार आहे, 1 इयर. आत्ताच तुम्हाला मी सांगितलं एका वर्षासाठी आपण काय करतो, तर बुककीपिंग जनरली रेकॉर्ड करतो आणि हे त्याचं वैशिष्ट्यही आहे. ओके. नेक्स्ट आहे बघा, रेकॉर्ड्स ऑफ ट्रान्झॅक्शन्स आर बेस्ड ऑन रूल्स अँड रेग्युलेशन्स. जितकेही आपण रेकॉर्ड करतो आहे म्हणजे जितकेही आपण त्याला एंट्री म्हणू, आपण रेकॉर्ड म्हणण्यापेक्षा एंट्री, आपण एंट्री करतो ना, एखाद्या ट्रान्झॅक्शनची एंट्री लिहितो तर त्याला आपण एंट्री म्हणू. तर जितक्याही आपण बिझनेसमध्ये एंट्री करणार आहे, ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणार आहे, तर ते सर्व रूलवरती आधारित असतात. म्हणजे कुठल्या कुठे हवेत गोळी मारल्यासारखं असं काम नाही. प्रत्येक गोष्ट एक सिस्टमॅटिक असती, रूल असते, काही अटी असतात, रेग्युलेशन असतात, त्यानुसारच आपण रेकॉर्ड करतो. आता हे रूल अँड रेग्युलेशन सर काय आहे हे थोडं डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा किंवा सांगा. असं जर कोणाला वाटत असेल तर बाळांनो पुढे आपल्याला खूप सारं हे शिकायचंच आहे. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण हे खूप डिटेलमध्ये शिकणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त इंट्रोडक्शन तुम्ही व्यवस्थित समजून घ्या आणि या नोट्स प्रिपेअर करायला लागा. लगेच एक नोटबुक बनवा छानपैकी आणि लिहा त्यामध्ये फीचर्स, 5 फीचर्स खूप शॉर्टमध्ये बघा मी दिलेलं आहे. बुकमध्ये हे सर्व अवेलेबल आहे, पण तुम्ही तुमच्या स्वतःची नोट्स प्रिपेअर करा. हे ऐकून घ्या माझं, तर तुम्हाला फायदा होईल. आणि शेवटचं फीचर आहे, इट इज ॲन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन सायंटिफिकली. डेफिनेशनमध्ये पण तुम्हाला मी सांगितलं होतं का, रेकॉर्ड जर करायचं आहे, जे बिझनेसचे ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड करतो आहे तर ते कसे आहे, एक आर्ट आहे, एक कला आहे आणि त्याला आपण सायंटिफिकली रेकॉर्ड करतो, शास्त्रीय पद्धतीने रेकॉर्ड करतो. क्लिअर. त्यानंतर आपण आता बघणार आहे नेक्स्ट पार्ट. इट इज व्हेरी ऑल्सो इम्पॉर्टंट. ऑब्जेक्टिव्ह काय बघणार आहे आपण, ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुककीपिंग. यांचे उद्देश काय असतात. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, उद्देश, ध्येय. आता ध्येय नाही म्हणणार, उद्देशच म्हणू. 7 प्रकारचे उद्देश दिलेले आहे. एक्झाममध्ये शॉर्ट नोटमध्ये हा क्वेश्चन वारंवार विचारलेला आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, सो प्लीज लक्ष द्या. ओके. फर्स्ट आहे, द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुककीपिंग is to keep a complete and accurate record of all the financial transactions in a systematic, orderly
अँड लॉजिकल मॅनर. महत्त्वाचं आहे बरं का, व्यवस्थित लक्ष द्या. उद्देश काय आहे, तर बुक किपिंग करतायस आपण जेही ट्रान्झॅक्शन करतोय तर त्या ट्रान्झॅक्शनमध्ये 3 गोष्टी असणं महत्त्वाचं आहे. सगळ्यात पहिले तर त्या ज्या गोष्टी आहे त्या सिस्टमॅटिक पाहिजे. त्यानंतर ऑर्डरली किंवा लॉजिकली ते एक मॅनरमध्ये फिट बसले पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्या कंप्लीट पाहिजे आणि ॲक्युरेट पाहिजे. मी पुन्हा एकदा सांगतो आहे, नंबर 1 कम्प्लिटली पाहिजे, ॲक्युरेट पाहिजे. म्हणजे जी पण आपण इन्फॉर्मेशन लिहितो आहे ती पूर्ण, शॉर्टकट नाही यूज करायचा, पूर्ण लिहायचं जे पण लिहितो आहे. ओके. त्यानंतर ॲक्युरेट लिहायचं. हे झालं फर्स्ट. ॲक्युरेट म्हणजे एकदम चुकीचा आकडा नाही. जसं तुम्हाला मी एक्झाम्पल दिलं तर 1000च्या जागी आपण जर 10,000 लिहिले किंवा 10,000च्या जागी जर 1,000 लिहिले तर काय नुकसान होऊ शकते ते तुम्हालाच भरावं लागेल. म्हणून ॲक्युरेसी मस्ट इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर सेकंड वन पॉईंट कोणतं लक्षात ठेवणार आहे, ते सिस्टमॅटिक पाहिजे. सिस्टमॅटिक, डेटच्या कॉलममध्ये डेट, अमाऊंटच्या कॉलममध्ये अमाऊंट, पर्टिक्युलरच्या कॉलममध्ये पर्टिक्युलर, याशी डिटेल्स आपल्याला फिल करायची असते. पुढे आणि त्या ऑर्डरली आणि लॉजिकली. ऑर्डरली आणि लॉजिकली म्हणजे कसं, लॉजिकली म्हणजे परचेसमध्ये जाणार आहे ना, का परचेसचं सेल्समध्ये लिहिणार तुम्ही. परचेसचं परचेसमध्येच, सेल्सचं सेल्समध्येच, कॅशचं कॅशमध्येच. हे झालं लॉजिकली मॅनर. पण ऑर्डरली म्हणजे काय, सपोज एक तारखेला एक ट्रान्झॅक्शन झालं, त्यानंतर 5 तारखेला ट्रान्झॅक्शन झालं, 8 तारखेला ट्रान्झॅक्शन झालं. आता हे 3 ट्रान्झॅक्शन आहे. तर तुम्ही याला कसं सिक्वेन्स वाईज, ऑर्डरली वाईज कसं अरेंज करणार, तर अगोदर आपण 1 तारखेचं ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणार, त्यानंतर 5 तारखेचं, व्हेरी गुड, आणि त्यानंतर 8 तारखेचं. हे कोणालाही समजेल इतकं सोपं आहे, अवघड नाही आहे. आपल्याला या पण तुम्ही सहज करू शकता आणि तुम्ही घरात पण करू शकता. आपण एक करत आलेलो आहे, फक्त त्याला जरा एक मॉडिफाईड पद्धतीने तुमच्यासमोर प्रेझेंट केलेला आहे आणि तुम्हाला सब्जेक्ट बनवून दिलेला आहे बुक किपिंग. म्हणून ही जास्त डिफिकल्ट असं समजू नका. मी आजही सांगतो तुम्हाला, जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर तुम्हाला खरंच कळेल. ओके. तर फर्स्ट ऑब्जेक्ट तुमच्या लक्षात आला. त्यानंतर सेकंड, ऑल द बिझनेस ट्रान्झॅक्शन आर टू बी रेकॉर्डेड डेट वाईज अँड अकाउंट वाईज. बघा, जसं की मी तुम्हाला सुरुवातीलाही सांगितलं आणि यामध्येही सांगितलं, ट्रान्झॅक्शन कसे रेकॉर्ड करतं यामध्ये, उद्देश काय त्यांचा, का डेट वाईज, डेट टू डेट, 1 तारखेचं 1च तारखेला, 8 तारखेचं 8च तारखेला, 10 तारखेचं 10च तारखेला. हे झालं डेट वाईज. आणि अकाउंट वाईज म्हणजे सेल्सचं सेल्समध्ये, परचेसचं परचेसमध्ये, कॅशचं कॅशमध्ये. क्लिअर. त्यानंतर थर्ड बघा, बुक किपिंग सर्व्स ॲज a permanent record of the monetary transaction of an enterprise business and it can be produced as an evidence whenever and wherever required. बघा, हे खूप महत्त्वाचं आहे. बुक किपिंगमध्ये जे आपण रेकॉर्ड करतो तर सगळ्यात पहिले हे ध्यानात ठेवा, ते एकदा लिहिले तर ते परमनंट होऊन जातं. बरोबर आहे, परमनंट होऊन जातं. आपण जे लिहिलं खाडाखोड त्याच्यामध्ये अलाउड नसते. लिहिलं म्हणून जे पण लिहितो आहे ते एकदम व्यवस्थित लिहायचे, परमनंट लिहा, कारण ते परमनंट रेकॉर्ड आहे. त्यासोबतच त्याचा अजून एक असा ऑब्जेक्ट आहे, त्याचा उद्देश आहे का ते एव्हिडन्स म्हणून पण काम करतं, एक पुरावा म्हणून पण काम करतं. बिझनेससाठी एक पुरावा आहे, बिझनेसची पोझिशन कशी आहे ते सुद्धा ते शो करतं, म्हणून ते एक एव्हिडन्स म्हणून सुद्धा काम करतं. ऑल राईट. नेक्स्ट आहे, टू नो द प्रॉफिट ऑर लॉसेस ऑफ द बिझनेस ड्युरिंग द फायनान्शियल इयर. इट इज व्हेरी इझी. हे खूप सिम्पल आहे, तुम्ही वाचल्यानंतरच तुम्हाला कळलं असेल. प्रॉफिट म्हणजे काय, नफा, आणि लॉस म्हणजे काय, जो तोटा. लॉस म्हणजे तोटा. तर तुमच्या बिझनेसचं फायनान्शियल इयर म्हणजे एका वर्षाचं जे फायनान्शियल इयर आहे, फायनान्शियल इयर मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. इयरचे पण टाईप्स मी तुम्हाला चांगल्या डिटेल्समध्ये बेसिकमध्ये सांगणार आहे, डोंट वरी. पण लक्षात ठेवा का एका फायनान्शियल इयरमध्ये झालेला नफा किंवा तोटा काढण्यासाठी आपल्याला बुक किपिंगचं महत्त्व आहे, किंवा आपण त्याचं ते मिळावं म्हणून सुद्धा आपण बुक किपिंग प्रिपेअर करतो. राईट. त्यानंतर अजून एक त्यांनी ऑब्जेक्ट दिलेला आहे, टू नो द टोटल असेट्स अँड लायबिलिटीज ऑफ द एंटरप्राइज. म्हणजे त्या बिझनेसच्या असेट्स म्हणजे संपत्ती आणि लायबिलिटीज म्हणजे देयता किंवा उधारी, किती देणं बाकी, लोकांकडे किती पैसा द्यायचा आहे. असेट्स म्हणजे काय, का तुमच्याकडे आता किती पैसा आहे, तुमच्या प्रॉपर्टीज काय आहे त्या, आणि अजून काही येणारा पैसा असेल तो, त्याला आपण असेट्स म्हणू शकतो. इन शॉर्टमध्ये आम्ही जास्त डिटेलमध्ये सांगत नाही, हे सर्व तुम्हाला एक वरची जी माहिती आहे तीच सांगतो आहे. डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती देत नाही, पुढे तुम्हाला छान पद्धतीने सांगणारच आहे. पण आज तुम्हाला या बुक किपिंगची ओळख व्हावी
एक बेसिक म्हणून मी सांगतो आहे. ॲसेट्स काय असतात, त्यानंतर ॲसेट्सचे टाईप किती, यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. लायबिलिटीज म्हणजे काय, लायबिलिटीजच्या टाईप्स किती, यावरती स्पेशल व्हिडिओ आहे, तोही तुम्ही बघू शकता. ओके. सो यामध्ये फक्त हे लक्षात ठेवा का बिझनेसच्या ॲसेट्स अँड लायबिलिटी माहीत होण्यासाठी सुद्धा बुककीपिंगचं महत्त्व आहे किंवा आपल्याला ती त्यासाठी प्रिपेअर करत असतो. नंबर 6, टू नो व्हॉट द बिझनेसमॅन ऑर द मी अगेन रीड करतो. टू नो व्हॉट द बिझनेसमॅन ओन्स टू ऑदर्स अँड व्हॉट द ऑदर्स ओन्स टू हिम. हे थोडंसं डिफिकल्ट आहे पण इझी आहे. का बिझनेसचा ओनर कोण आहे, बिझनेसमध्ये ओनर किती आहे हे सुद्धा आपल्याला त्यावरून समजतं. कारण बिझनेसचा ओनर एकही नसतो, वेगवेगळ्या प्रकारचे असतात. म्हणजे बाहेरचेही आपल्या बिझनेसमध्ये ओनर असतात आणि इंटरनलही ओनर्स असतात. ही वेगवेगळ्या प्रकारचे ओनर्स आहे. ओनरचा टाईप तुम्हाला अजून यामध्ये डिटेल्स कळणार नाही, म्हणून लक्षात ठेवा का बिझनेसचे ओनर ओळखण्यासाठी सुद्धा आपल्याला हे गरजेचं आहे. त्यासोबतच बाहेरचे जे भांडवल म्हणजे इन्व्हेस्ट करणार आहे आपल्याकडे, त्यांच्यासाठी सुद्धा बुककीपिंगचा जो रेकॉर्ड असतो तो इम्पॉर्टंट असतो किंवा त्याचंही त्यांच्यासाठी आपण बुककीपिंग प्रिपेअर करत असतो. बिझनेसमॅनसाठी, ओनरसाठी आणि बाहेरच्या ओनरसाठी असं आपण म्हणू शकतो. आणि शेवटचा आहे बिझनेसमॅन कम्स टू नो द करंट इयर प्रोग्रेस ओव्हर प्रिव्हियस इयर अँड कम्पेअर्स इट्स फायनान्शियल रिझल्ट विथ अदर बिझनेस एंटरप्राइज इन सिमिलर लाईन. हे खूप सिम्पल आहे बघा. तर जे बिझनेसमॅन आहे, जो व्यवसाय चालवतो आहे, जो व्यवसायाचा ओनर आहे, त्या व्यक्तीला किंवा त्या पर्सनला कंपेअर करण्यासाठी का बाबा या वर्षीचा जो आपण प्रोग्रेस केलेली आहे, या वर्षीची जी ग्रोथ आहे, मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी आपली किती ग्रोथ झाली, त्यासाठी सुद्धा आपण बुककीपिंग प्रिपेअर करतो. आणि त्यासोबतच कॉम्पिटिशन मार्केटमध्ये जे आपलं कॉम्पिटिशन आहे सेम लाईनमधली, सिमिलर लाईन, म्हणजे आपण जे प्रोडक्शन करतो आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही मार्कर पेनचं प्रोडक्शन करताय, तर मार्कर पेनचा ऑदर अजून कोण वेगवेगळ्या प्रकारच्या कंपनी काय करत असतात, प्रोडक्शन करत असतात. मग एकाच प्रोडक्टचं जेव्हा वेगवेगळ्या कंपनी प्रोडक्शन करता, तर त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये कंपॅरिझन करण्यासाठी सुद्धा बुककीपिंगचं महत्त्व आहे किंवा बुककीपिंग आपण त्यासाठी सुद्धा प्रिपेअर करत असतो. लक्षात ठेवा. ऑल राईट, आय होप तुमच्या लक्षात आलं असेल. लक्षात आलं तर एक लाईक ठोकून द्या. पुढे आपण बघणार आहे इम्पॉर्टन्स. बघा इम्पॉर्टन्स किती आहे, तर 6 प्रकारचे इम्पॉर्टन्स आहे. शॉर्टमध्ये सांगतो. द इम्पॉर्टन्स ऑफ बुक कीपिंग इज ॲज फॉलोज. नंबर 1, रेकॉर्ड. सगळ्यात पहिलं काय, यांनी एकदम छान पद्धतीने आपल्याला बुकमध्ये दिलेलं आहे. बुक तुम्ही रेफर करत चला, माझं ऐका, बुक तुम्ही रेफर करत चला. तर सगळ्यात पहिले रेकॉर्ड. इम्पॉर्टंट कशासाठी आहे, तर रेकॉर्ड. आता बघा रेकॉर्डमध्ये काय सांगितलेलं आहे, इट इज नॉट पॉसिबल फॉर एनीवन टू रिमेंबर ऑल ट्रान्झॅक्शन. इट्स ट्रू. कोणताही जगात असा कोणताच व्यक्ती नाही का ज्या व्यक्तीला एक असा बिझनेसमॅन नाही का त्याला ते ज्याच्या बिझनेसमध्ये झालेले सर्वच ट्रान्झॅक्शन ते लक्षात ठेवता येईल किंवा त्याच्या ते लक्षात राहील, हे शक्य नाही. म्हणून याचं इम्पॉर्टंट काय आहे, रेकॉर्डसाठी आहे. पुढे बघा काय दिलेलं आहे, बट बुक कीपिंग मेंटेन्स रेकॉर्ड ऑफ ऑल द ट्रान्झॅक्शन परमनंटली अँड सिस्टमॅटिकली इन द बुक्स ऑफ अकाउंट. जसं की तुम्हाला सांगितलं, इम्पॉर्टंट काय आहे हे महत्त्वाचं आहे. का बुक कीपिंग करता काय, बुक कीपिंगमध्ये जे आपण रेकॉर्ड करतो तर ते परमनंट असतं, तिथे लक्षात ठेवायची गरज नसते. एकदा लिहिलं काम झालं, ते परमनंट आहे. त्यासोबत लिहिण्याची पद्धत कशी आहे, तर सिस्टमॅटिकली पण आहे. म्हणजे तुम्हाला कळतंसुद्धा का आज जे तुम्ही लिहिलेलं आहे ते तुम्ही 10 वर्षानंतर जरी ओपन केलं तर तुम्हाला लगेच लक्षात येईल काय, हां आपण या व्यक्तीकडून या इतक्या व्हॅल्यूचं ट्रान्झॅक्शन केलं होतं, हे ट्रान्झॅक्शन झालं होतं, लगेच आपल्याला लक्षात येईल. म्हणून त्याला सिस्टमॅटिकसुद्धा म्हटलं जातं. ऑल राईट. त्यानंतर सेकंड इम्पॉर्टंट आहे फायनान्शियल इन्फॉर्मेशन. यस, बुक कीपिंग इज अ यूजफुल टू गेट इन्फॉर्मेशन रिलेट टू प्रॉफिट, लॉस, असेट्स, लायबिलिटीज, इन्व्हेस्टमेंट अँड स्टॉक ETC ॲट एनी गिवन टाईम. इम्पॉर्टंट काय, तर फायनान्शियल इन्फॉर्मेशन आपल्याला क्विकली मिळू शकते कधीही. जर आपण रेकॉर्ड व्यवस्थित केलं तर आपल्याला कधीही आपल्या बिझनेसची फायनान्शियल पोझिशन लगेच आपल्याला समजू शकते. फायनान्शियल पोझिशन म्हणजे काय, प्रॉफिट किती आहे, प्रॉफिट आहे का लॉस आहे, असेट्स किती आहे, लायबिलिटीज किती आहे, इन्व्हेस्टमेंट कोणकोणते झालेले आहे, बिझनेसचा स्टॉक किती आहे, या सर्व गोष्टी आपल्याला काय एका मिनिटात आपण बघून सांगू शकतो.
म्हणून सुद्धा याचं महत्त्व आहे. त्यानंतर आहे 3 नंबरला डिसिजन मेकिंग. बुक कीपिंग प्रोव्हाइड्स फायनान्शियल इन्फॉर्मेशन टू द बिझनेसमॅन फॉर डिसिजन मेकिंग. बुक कीपिंगचं महत्त्व हे खूप जास्त इथे कशासाठी आहे, तर व्यवसायामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ज्या डिसिजन घ्यावं लागतात, त्या भविष्यासाठी असेल किंवा क्विक डिसिजन ज्या असतात, डिसिजन वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. पण या डिसिजन आपण कशाच्या बेसिसवर घेतो, तर आपल्या फायनान्शियल पोझिशनवरती. बिझनेसमध्ये कॅश किती आहे, जर एखादा नवीन प्रोडक्ट आपल्याला त्याचं प्रोडक्शन चालू करायचं, लॉन्च करायचं, तर ते कशाच्या बेसिसवर करणार, आपल्याकडे कॅश किती आहे हे कसं कळेल, तर कॅश म्हणजेच फायनान्शियल पोझिशन काय आहे, आणि फायनान्शियल पोझिशन कशाच्या थ्रू कळते, तर बुक कीपिंग. म्हणून सुद्धा बुक कीपिंग आपल्याला इथे महत्त्वाची ठरते. समजतं आहे ना. त्यानंतर बघा कंट्रोलिंग. आता कंट्रोलिंग हे इम्पॉर्टन्स का दिलेलं आहे, तर बघून घ्या. बुक कीपिंग इनेबल्स टू एक्झिक्युटिव्ज ऑफ द बिझनेस टू कंट्रोल द ॲक्टिव्हिटीज ऑफ बिझनेस. बघा, आता बुक कीपिंगमध्ये आपल्याला ह्या पण गोष्टी कळून येईल का आपण जे बिझनेसमध्ये आपले ट्रान्झॅक्शन होते, कोणत्या प्रकारचे ट्रान्झॅक्शन जास्त होते, कोणत्या ट्रान्झॅक्शनवरती आपण बंद घातला पाहिजे, म्हणजे कंट्रोल केलं पाहिजे. एखादं ट्रान्झॅक्शन आहे, सपोज बाहेर मार्केटमध्ये आपल्या प्रोडक्टची सध्याला मागणी कमी आहे, मग अशा वेळेस आपण काय करणार, इकॉनॉमिक्समध्ये या गोष्टी तुम्ही शिकल्या असेल. मागणी जर कमी असली तर आपण काय करतो, प्रोडक्शन वाढवतो का आपलं, काय करतो, प्रोडक्शन कमी करतो. हे बेसिक आहे, इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला ह्या गोष्टी शिकायला मिळणारच आहे. म्हणून कंट्रोलिंग करण्यासाठी सुद्धा बुक कीपिंगचं इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर एव्हिडन्स तर मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं का बिझनेसमॅन नीड्स फायनान्शियल एव्हिडन्स टू बी प्रोड्यूस्ड इन द कोर्ट ऑफ लॉ इन केस ऑफ एनी डिस्प्यूट्स. म्हणजे इन केस जर काही केस वगैरे झालेले असेल, कोर्टमध्ये जर काही एखादा मामला, ज्याला आपण म्हणतो एखादा प्रकरण, मॅटर जर झालेलं असेल, तर त्यावेळेससुद्धा बुक कीपिंग आपण ॲज अ एव्हिडन्स म्हणून शो करू शकतो. बिझनेस रिलेटेड जर केस असेल तर, तुमचं खाजगी नाही, तुमचा म्हणजे मला असं एक एक्झाम्पल सांगतो. तुमचं जर घरचं भांडण असेल, नवरा बायकोचं भांडण, ते नवरा बायकोच्या भांडणामध्ये जर ते कोर्टपर्यंत पोहोचलं तर ते बुक कीपिंग ॲज अ एव्हिडन्स म्हणून काम करणार नाही. बरोबर आहे ना. पण जर बिझनेसचं ट्रान्झॅक्शन असेल किंवा बिझनेसचं एखादं मॅटर असेल, तर बिझनेसचं मॅटर कोर्टपर्यंत पोहोचलं तर त्यावेळेस बुक कीपिंग जे आपण करून ठेवलेलं आहे ते ॲज अ एव्हिडन्स म्हणून काम करेल. ओके, त्यासाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. अँड द लास्ट, टॅक्स लायबिलिटीज. बुक कीपिंग इज यूजफुल टू फाइंड आउट द टॅक्स लायबिलिटीज. फॉर एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे इन्कम टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स, ऑल्सो GST. हे जे लेटेस्टवाला आहे, आता आपल्याला GST आहे. ओके, तर या सर्व जे टॅक्स लायबिलिटी आहे ह्या फाइंड करण्यासाठी सुद्धा आपल्याला काय, तर बुक कीपिंग इम्पॉर्टंट आहे. म्हणजे सरकारला, गव्हर्नमेंटला आपल्याला किती टॅक्स द्यावा लागेल, टॅक्स कशावरती डिपेंड आहे, आपल्या इन्कमवरती. बरोबर ना. GST कशात पेड करणार, इन्कमवरती. मग इन्कम जितकं आहे, इन्कम कसा कळेल, तर फायनान्शियल पोझिशन म्हणजेच बुक कीपिंगवरती आपल्याला इन्कम किती झाला, त्यानंतर आपण त्यातून एक्सपेन्सेस आपले लेस करणार. हे पुढे तुम्हाला डिटेलमध्ये कळणारच आहे बाळांनो, तुम्ही काळजी कुठेही करू नका, मी वारंवार तुम्हाला सांगतच आहे. तर यासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. ऑल राईट. आणि लास्ट आपण आता हा जो पार्ट आहे, लास्ट म्हणजे युटिलिटी ऑफ बुक कीपिंग, हा पार्ट आपण या व्हिडिओमध्ये कवर करणार आणि लगेचच स्टॉप करणार. व्हिडिओची लेंथ जरी वाढलेली असेल तर तुम्ही काळजी करू नका, पण डिटेलमध्ये बघा बाळांनो, कारण व्हिडिओ तुम्ही पुढे घेऊन बघशाल तर तुम्हाला कळणार नाही. जर तुम्हाला सेल्फ स्टडी करत असेल तर तुम्हाला मी सांगतो आहे, व्हिडिओ तुम्ही पूर्ण, जितका पण तिची लेंथ आहे, जितका पण तो मोठा असेल असू द्या, पण व्यवस्थित बघा. माझी ही रिक्वेस्ट आहे, बाकी तुमची इच्छा. आता युटिलिटी ऑफ बुक कीपिंग म्हणजे काय, तर बघा यामध्ये दिलेलं आहे फर्स्ट ओनर. द बिझनेसमॅन कॅन फाइंड आउट प्रॉफिट, लॉसेस, असेट्स अँड लायबिलिटीज ऑफ ॲन एंटरप्राइज ॲट एनी टाईम. पुन्हा एकदा हीच गोष्ट रिपीट झालेली आहे का ओनरला, ज्या मालकाला कोणत्याही क्षणी जर असं त्याने विचार आला, त्याच्या डोक्यात जर आला का आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये काय चालू आहे, पोझिशन काय आहे, प्रॉफिट होतो आहे का, लॉस होतो आहे का, असेट्स काय आहे, लायबिलिटीज काय आहे, किती आहे, या गोष्टी फाइंड करण्यासाठी त्याला बुक कीपिंगचं तिथे वापर होतो. युटिलिटी म्हणजे काय, त्याचा वापर. राईट. त्यानंतर मॅनेजमेंट ऑफ ॲन एंटरप्राइज कॅन प्लॅन, टेक डिसिजन्स अँड कंट्रोल ओव्हरऑल बिझनेस ॲक्टिव्हिटीज. आता मॅनेजमेंटसाठी सुद्धा ही जी काय बुक कीपिंग तिथे वापरात येते, त्याचा वापर होतो मॅनेजमेंटमध्ये. सर कसं, तर बघा जे बिझनेसमध्ये प्लॅन होत असतात, प्लॅन कशावरती बेस आहे, प्लॅन जोही करणार आहे आपण आपली फायनान्शियल पोझिशनवरतीच करणार आहे. ओके. डिसिजन तर आत्ता सांगितलं तुम्हाला का डिसिजन कोणतंही घ्यायचं ते आपण आपल्या खिशात पैसा किती त्यावरतीच आपण डिसिजन घेतो. तुम्हाला
सपोज तुमच्यासमोर एक कपड्याचं मार्केट आहे. आता तुम्हाला कपडे किती कोणत्या क्वालिटीचे घ्यायचे, खूप भारी घ्यायचे का खूप म्हणजे मीडियम क्वालिटीचे घ्यायचे का यार गरिबीच घ्यायचे, हे तुम्ही डिसाईड कसं करता? तुमच्या खिशात पैसा किती आहे त्यावरूनच नाव. त्याच पद्धतीने बिझनेस असतं. बिझनेसमध्ये पैसा किती आहे, भांडवल किती आहे, त्यावरूनच वेगवेगळ्या प्रकारचे डिसिजन घेतले जाते, प्लान्स केले जाते आणि त्यानंतरच सर्व जे बिझनेसच्या ॲक्टिव्हिटी आहे त्यासुद्धा यावरूनच कंट्रोल होत असतात. ओके, म्हणून मॅनेजमेंटच्या सुद्धा वापरात बुककीपिंग येत असते. पुढे बघा इन्व्हेस्टरसाठी तर खूप जास्त याचा वापर आहे, खूप जास्त तिथे त्यांचं युजफुल आहे. इन्व्हेस्टर कॅन टेक प्रॉपर डिसिजन वेदर टू इन्व्हेस्ट ऑर नॉट. इन्व्हेस्टरसाठी काय महत्त्वाचे आहे किंवा काय युजफुल आहे, तर इन्व्हेस्टर बघतो का बिझनेसची पोझिशन काय आहे, बिझनेस प्रॉफिट मेकिंग आहे का लॉस मेकिंग आहे, बिझनेसमध्ये प्रॉफिट होतं आहे का लॉस होतं आहे. जर प्रॉफिट होत असेल तरच बाहेरचा व्यक्ती आपल्या बिझनेसमध्ये पैसा लावेल, लॉस होत असेल तर कोणताही व्यक्ती पैसा लावणार नाही. आपण इन्व्हेस्ट करणं म्हणजे काय, गुंतवणूक करणं, राईट. तर गुंतवणूक कोण करणार आहे, कोणत्या कंपनीत करणार आहे? नॉर्मली आपणही ते जर त्या जागेवर विचार जर केला स्वतःचा, तर ज्या ठिकाणी आपण पैसा लावू त्याच्यापासून आपल्याला प्रॉफिट झाला पाहिजे ना. आपला पैसा मिळून आपल्याला अजून जास्तीचं मिळालं पाहिजे, अशाच ठिकाणी आपण काय करणार आहे, इन्व्हेस्टमेंट करणार आहे. त्याच पद्धतीने बुककीपिंग त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तर बुककीपिंगवरून त्यांना लक्षात येते बिझनेस प्रॉफिट मेकिंग आहे का लॉस मेकिंग आहे. मग आपल्याला यामध्ये डिसिजन ते घेऊ शकता इन्व्हेस्ट करायचं का नाही. ओके, त्यानंतर आहे कस्टमर कॅन इझिली अंडरस्टँड फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. ही कॅन द ॲश्युअर्ड अबाउट सप्लाय ऑफ गुड्स. बघा, कस्टमरसाठी खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे त्यांच्यासाठी युजफुल आहे. कसं, कस्टमरला कळेल की यांची फायनान्शियल पोझिशन काय. फायनान्शियल पोझिशन गुड असेल तर क्वालिटीही गुड येईल, फायनान्शियल पोझिशन बॅड असेल तर क्वालिटीही बॅड येईल. इट इज सिम्पल रूल. काय, फायनान्शियल पोझिशन चांगली असेल तर प्रोडक्टची क्वालिटी खूप बेटर, फायनान्शियल पोझिशन खराब असेल तर प्रोडक्टची क्वालिटी मग ती आपण म्हणतो ना 19-20 म्हणजे काय, थोडी छान थोडी खराब, या पद्धतीने. म्हणजे त्यात ॲडजस्टमेंट असू शकते, मिलावट असं आपण म्हणू, राईट. देन 5th नंबरला आहे गव्हर्नमेंट कॅन इझिली फाइंड आउट डिफरंट टाईप्स ऑफ टॅक्सेस ड्यू फ्रॉम व्हेरियस सोर्सेस. डिफरंट टाईप्स ऑफ टॅक्सेस म्हणजे काय, GST, इन्कम टॅक्स, अजून सेल्स टॅक्स, हे जे वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस आहे. आता तरी सगळे कंबाईन झालेले, पण इन्कम टॅक्स आपण GST म्हणू. मग GST कशावरती चार्ज करायचा, परचेसच्या ट्रान्झॅक्शनवरती GST चार्ज होणार आहे, सेल्सच्या ट्रान्झॅक्शनवरती GST चार्ज होणार आहे. मग या सर्व वेगवेगळ्या टाईप्स ऑफ टॅक्सेस जे आहे ते कॅल्क्युलेट करण्यासाठी, ते मेजर करण्यासाठी सुद्धा गव्हर्नमेंटला हे यूजफुल आहे बुककीपिंग. ऑल राईट. देन लेंडर्स. मनी लेंडर्स कॅन फाइंड फायनान्शियल स्टँडिंग ऑफ द एंटरप्राइज ऑफ डिसिजन टू लेंड मनी ऑर नॉट. आता बिझनेसची फायनान्शियल पोझिशनवरूनच वेगवेगळ्या प्रकारचं काय करणार आहे, तर भांडवल आपल्या बिझनेसमध्ये काय करणार आहे, गुंतवणूक करणार आहे. इन्व्हेस्टर लेंडर हे एक इक्वल प्रकार आहे, म्हणून तुम्ही त्याला अंडरस्टँड करू शकता. पुढे मी डिटेलमध्ये सांगणारच आहे. ओके, तर काय, तर फायनान्शियल पोझिशन शो कोण करतं, तर बुककीपिंग. म्हणून बुककीपिंगचा तिथेही वापर होतो लेंडरसाठी, राईट. आणि लास्ट बघा डेव्हलपमेंट. हा लास्ट आपण कव्हर करू आणि आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करू. पार्ट 2 मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईल. ओके, डेव्हलपमेंट. बिझनेस एंटरप्राइज कॅन अचीव द बिझनेस ग्रोथ विथ द हेल्प ऑफ अकाउंटिंग. जेव्हा आपल्याला बिझनेसची पोझिशन कळेल त्यावेळेसच बिझनेस काय करेल, डेव्हलप करेल, बिझनेस काय करेल, ग्रो करेल. आपल्याला आपली पोझिशन लक्षात म्हणजे समजून येत राहील आणि त्यावरूनच आपण डिसिजन घेऊ शकतो का आपलं बिझनेस ग्रो करतो आहे, अदरवाईज करत नाही. म्हणजे या सर्व गोष्टी आपल्याला कशावरून कळणार आहे, तर त्याचा वापर कशासाठी होणार आहे, बुककीपिंगचा डेव्हलपमेंटसाठी सुद्धा होणार आहे. सो बाळांनो, आय होप तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बघितला असेल, स्किप कुठल्याही प्रकारचा केला नसेल. थोडासा लेंदी आहे, पण आता नवीन सब्जेक्ट शिकतो आहे तर मी काय करणार आहे, मी होईल तो प्रयत्न केला छोट्या म्हणजे शॉर्ट पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा, पण याची लेंथ इतकी वाढलेलीच आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि पार्ट 2ची तुम्ही वाट बघताय का, हे तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचंच आहे. ओके.